जंगलात असलेला काळाकुट्ट अंधार, गर्द झाडी आणि त्यातून जाणारा एकमेव रस्ता. पण त्याहूनही भयानक होते त्या काळ्या कुट्ट अंधारात दडलेले भयानक रहस्य. रात्री या जंगलात आलेले काही लोक अचानक बेपत्ता झाले होते. पण या जंगलात नेमकी कोणती शक्ती होती, नक्की काय होतं ते आजपर्यंत कुणालाही कळलेलं नव्हतं. कदाचित ज्या कुण्या व्यक्तीने त्याला पाहिलं तो त्याच्याबद्दल सांगायला जिवंत राहिलाच नसावा. त्या अज्ञात क्रूर शक्तीने त्याचा घास प्रत्येक वेळी घेतला असावा, काय माहीत. पण बऱ्याच वेळापासून विक्रांत चालत होता या जंगलात. या काळ्या कुट्ट अंधारात त्यांना रस्ता दाखवण्यासाठी टॉर्च होत्या. विक्रांत सोबत त्याचे 2 मित्र विजय आणि सचिन चालत होते. सचिन सर्वात पुढे वेगाने चालत होता. सचिनच्या मागे विजय आणि मग विक्रांत. एरवी गप्पा मारत हसत खिदळत जाणारे तिघेजण आज मात्र खूप शांत होते. नाही म्हटलेलं समजायचं नाही त्याला, मग मी तरी काय करणार. आत्तापर्यंत असलेली शांतता भंग करीत सचिन बोलू लागला. बघ, या जंगलात धोका आहे आणि या जंगलात घडलेल्या घटना आपण आधीच इंटरनेटवर वाचल्यात. माधवला आपण समजावले होते, पण त्याने आपले काही ऐकले नाही. शेवटी कदाचित या जंगलात असलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याचा. विजयचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत सचिन मागे वळला आणि त्याने क्षणात विजयची कॉलर पकडली. माहिती आहे मला सगळं, केली माझ्या मित्रानं चूक, पण मी त्या शक्तीला संपवल्याशिवाय राहणार नाही. अरे माधव माझा फक्त मित्र नव्हता, भाऊ होता, माझा भाऊ होता. आपल्याजवळ असलेला सुरा सचिननं पुढे काढून विजयला दाखवत म्हणाला, या चाकूने त्याचं मुंडकं चराचर कापीन मी. सचिन म्हणाला आणि त्याने विजयला एक धक्का दिला. विजयचा अगदी संताप झाला. वाटलं एक खाड दिशी कानफाडीत मारावी सचिनला, पण वेळीच त्याने स्वतःला सावरलं. तू वेडायस सचिन, तुला काय वाटतं या साध्या चाकूने तू त्या अज्ञात क्रूर शक्तीचा मुकाबला करणार, ज्या शक्तीविषयी आपल्याला काही माहीत नाही. हे संकट नेमकं कोणत्या प्रकारचं आहे याच्याबद्दल आपल्याला सुतराम सुद्धा माहिती नाही. विजय पुन्हा सचिनला म्हणाला. अर्थात याचे उत्तर काय द्यावे हे सचिनलाही माहीत नव्हते. त्याची मनस्थिती अगदी वेगळी होती. आज साधारण त्यांचा मित्र माधव या जंगलात बेपत्ता होऊन 2 दिवस उलटले होते. तो बेपत्ता झाल्याचा मोठा धक्का सचिनला बसला होता. सचिन काहीही उत्तर न देता पुन्हा जंगलात चालू लागला आणि पुन्हा एकदा भयान शांतता पसरली. या दोघांच्या संभाषणात विक्रांतचा काहीही सहभाग नव्हता. तो त्या दोघांच्या मागोमाग चालत होता. मनाच्या एका कोपऱ्यात भीती दाटलेली होती, त्या अज्ञात शक्तीची. तो कोण आहे, समोर आला तर कसा असेल, त्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. विजय हळू आवाजात आपल्या मागे चालणाऱ्या विक्रांतला म्हणाला, बघ ना यार, याला दवाखान्यात दाखल करायला हवं असं वाटू लागलंय मला. हा सचिन आज जरा वेड्यासारखंच करतोय. कदाचित त्याचा भूत वगैरेवर विश्वास नसेल. अडखळत विक्रांत विजयला म्हणाला, व्हॉट, म्हणजे आजवर इतकी लोक जंगलात गायब झालीत ते कोणी एखाद्या मनुष्याने केलंय असं वाटतं का तुला? विजयने विचारलं. मग विक्रांत म्हणाला, मला नाही रे, सचिनला असं वाटतंय. तुला आठवतंय का एकदा तुझी चेष्टा करणाऱ्या एका पोराला त्याने कसा सर्वांसमोर झोडला होता ते? कदाचित त्याच्या डोक्यात तरी हे एक सिरियल किलर करतोय असे असावे. बाकीच्या गोष्टींवरती सचिनचा फारसा विश्वास नाहीये, म्हणून कदाचित मगाशी तो रागात तुला बोलला असेल. जाऊ दे, विसर. विक्रांत जे बोलला
ते कदाचित विजयला पटले नसावे किंवा एकतर समजले तरी नसावे, कारण तो नंतर विक्रांतला काहीही म्हणाला नाही. आणि ते तिघेही पुन्हा जंगलातला वाळलेला पालापाचोळा तुडवीत भयान शांततेचा छेद करत चालू लागले. आणि पुन्हा एकदा ती जीवघेणी शांतता आजूबाजूला पसरू लागली. तिघेही चालत होते. विक्रांत आणि विजय आता बऱ्यापैकी चालून थकले, पण सचिन, त्याच्या चालण्याचा वेग अजूनही कमी झालेला नव्हता. तो भराभर पावले टाकत पुढे चालत होता. अचानक सचिन थांबला. तो एका झाडाजवळ गेला आणि एका दिशेला टॉर्च चमकावू लागला. काय आहे? विक्रांतने मागून विचारले. शांत व्हा, कोणीतरी आहे, सचिन हळू आवाजात म्हणाला. तो जो कोणी होता तो फक्त सचिनला दिसला होता. झाडांच्या आड कोणीतरी असावं. सचिनने आपल्या हातात असलेला सुरा आणखीन घट्ट पकडला आणि हळूहळू चालत जाऊ लागला. दोघेही त्याच्या मागे गेले, पण आता सचिन निराश झाला होता. कोणीतरी होता रे, आपल्याला बघत असल्यासारखं वाटलं मला. शपथ, कोणीतरी होतं. सचिन पटकन बोलून गेला. त्याने त्या दिशेला बोट दाखवलं आणि दोघांनीही आपापल्या टॉर्च तिकडे चमकावल्या. अंधार चिरत प्रकाश एका जागेवर जाऊन स्थिर झाला, पण प्रकाशाच्या पट्ट्यात कोणीही दिसत नव्हते. आता सचिन चांगलाच गोंधळला होता. मित्रांनो, आत्ताच वेळ आहे, चला या काळ्या कुट्ट अंधारात असलेल्या या जंगलातून बाहेर निघून जाऊ, नाहीतर आपल्याला सुद्धा मरावं लागेल. विजयने असे म्हणताच सचिनने त्याच्याकडे तुच्छतेने पाहिले आणि विजयला म्हणाला, ओह, जर तो इतकाच शक्तिशाली आहे तर आपल्या समोर का येत नाही? का असा लपंडाव खेळतोय? एकदा समोर ये म्हणाव. सचिन ओरडू लागला, समोर ये, तू जो कोणी आहेस ये माझ्या समोर. तो मोठमोठ्याने ओरडत होता. मूर्खपणा बस कर. विजय आता सचिनवर ओरडला. सचिन पुन्हा त्याच्यावरच ओरडला, चल निघ, मी एकटाच पुरेसा आहे. दोघेही डरपोकात झाले. मी जातो, तुम्ही निघा परत. आणि सचिन जंगलात वेगाने पळत निघून गेला. कदाचित सचिनला या दोघांपासून सुटका हवी होती. विक्रांत त्याच्या मागे जाणारच होता की विजयने त्याचा हात घट्ट पकडला. जाऊ दे रे सचिनला, आपण जाऊ परत या जंगलातून. मला मरायचं नाहीये. अरे पण आपला एक मित्र या जंगलात एकटा आहे आणि आपण त्याला सोडून जायचं का? अरे आजवर किती मदत केली त्याने आपली. नाही, मी जातोय त्याच्यासोबत, विक्रांत म्हणाला. बरं तू जा त्याच्यासोबत, मी जातो परत. बोल, काय ठरवलंय? विजयच्या या प्रश्नाने तो द्विधा मनस्थितीत अडकला. एकीकडे हेकेखोर मित्र सचिन, तर दुसरीकडे जीव वाचवून जंगलातून बाहेर जाणारा मित्र. नेमके कुणाचे ऐकावे? अरे तो स्वतः मरणाच्या मुखात जातोय, त्याला आपण काय करणार? मी आधीही म्हणत होतो की अशा ठिकाणी येणं धोक्याचं आहे, पण तू म्हणाला की आपण एकदा सचिनच्या समाधानासाठी जाऊ. तुझ्या शब्दाखातर मी आलो, पण आता मात्र हा हद्द पार करतोय. खूप उद्धट आणि हेकेखोर आहे हा सच्चा. अरे पण त्याने आजवर केलेली मदत विसरलास का तू? अनेकदा आपल्यासाठी तो संकटात सापडलाय आणि तुझी जेव्हा त्याला गरज आहे तेव्हाच नेमकं पळून जायचं म्हणतोयस? तू जा विजय, मी मात्र सचिन सोबत जातोय, विक्रांत बोलून गेला. त्याचे बोलणे ऐकून विजय देखील विचारात पडला. बरोबर आहे, आजवर खूप मदत केली आहे त्याने, आणि या काळ्या कुट्ट अंधारात आणि भयानक जंगलात सचिनला एकटे सोडून जायचे? शेवटी विजय देखील म्हणाला, विक्रांत, बरं ठीक आहे,
जाऊ आपण सचिन सोबत. पण तो गेलाय कुठे? दोघांनी जंगलाकडे पाहिलं. या विशाल अंधारात आणि जंगलात सचिन कुठेतरी हरवला होता. आतापर्यंत काय करावे या विचारात असलेले दोघे आता मात्र चांगलेच घाबरले. दोघेही त्याला आवाज देऊ लागले. त्या भयान शांततेला चिरत दोघांच्याही आरोळ्या त्याच ठिकाणी विरू लागल्या. दोघांनी पुढे चालायला सुरुवात केली. दोघे त्याला आवाज देत देत चालत होते. त्याला काही झाले तर नसेल ना? विजय घाबरत म्हणाला. विक्रांत काहीतरी बोलणारच होता की जंगलाच्या एका दिशेतून एक आर्त किंकाळी ऐकू आली. अर्थात आवाज सचिनचाच होता. त्या आवाजाने त्यांना आपले रक्त गोठल्यासारखे वाटले. दोघे त्या आवाजाच्या दिशेने धावू लागले. धावताना मनात विचारांचं काहूर माजलं होतं. काय झालं असेल? इतकी भयानक किंकाळी, तिथे काहीतरी भयानक पाहायला मिळेल का? दोघे त्या जागेवर आले. समोर पाहिलं. रक्ताच्या थारोळ्यात सचिन पडलेला होता. कुण्या अज्ञात प्राण्याने आपल्या तीक्ष्ण नख्यांनी त्याचे पोट फाडून टाकले होते. शरीरावर इतरत्र देखील भयानक जखमा झाल्या होत्या आणि त्याचे डोळे, मरण्याच्या आधी त्याने काहीतरी भयानक पाहिले असावे ते स्पष्ट दिसत होते. तो मृतदेह पाहून विजय आणि विक्रांतची अवस्था खूप वाईट झाली. बघ, मी बोललो होतो ना, पळ आता, पळ, तो आसपासच असेल. विजय भीतीने थरथर कापत ओरडला. विक्रांत भीतीने जागीच गोठला होता. समोर रक्तमासाचा चिखल पडलेला होता. तो एकटक तिकडे बघत होता. तो हळूहळू चालत त्याच्या मृतदेहाजवळ गेला. तो स्वतः चालत नव्हता. ही हालचाल कोणीतरी त्याच्याकडून करवून घेत होता. आणि विक्रांतने तिथे पडलेले सचिनचे मांस हाताने तोडून तोडून खायला सुरुवात केली. विक्रांत! विजयच्या ओरडण्याने जणू तो झोपेतून जागा झाला. तो अजूनही तिथेच उभा होता आणि समोर सचिनचा मृतदेह पडलेला होता. त्याने विजयला विचारले, मी इथेच उभा आहे का रे? डोक्यात फरक पडला का काय तुझ्या? इथेच उभा आहेस तू? नाही अरे विजय, मगाशी काहीतरी झालं डोक्यात आणि मी सचिनचं मांस खात होतो, पण तू पुन्हा आवाज दिलास आणि भानावर आलो, विक्रांत म्हणाला. त्यावर विजय काहीही म्हणाला नाही. काय बोलावे हे त्याला समजले नाही आणि त्याने तिथेच पडलेले एक लाकूड उचलले. काय होतंय हे स्वतः विजयला समजत नव्हते. त्याने ते लाकूड उचलले व जोरजोरात विक्रांतच्या डोक्यात मारायला सुरुवात केली. खट खट रक्ताचे फवारे उडू लागले. जसा जसा तो वार करत होता तसा तसा विक्रांतच्या शरीरातून रक्तमांसाचा चिखल बाहेर पडत होता. विक्रांत रडत होता, ओरडत होता, पण त्याला प्रतिकार करायला कुठलीच संधी विजय अजिबात देत नव्हता. आणि तसा त्याने एक आवाज ऐकला. विजय, विजय, कुठे हरवलास? त्याला विक्रांत आवाज देत होता. त्याने बघितले. विक्रांत अजूनही त्याच्या समोर जिवंत उभा होता. पळ! विजय जोरात ओरडला. विक्रांत आणि विजय दोघे पुन्हा धावू लागले. काय माहीत कोणती दिशा होती, रस्ता कुठे होता, काही माहीत नव्हते. त्यांना त्या भयानक दृश्य, त्या जागेवरून दूर जायचे होते. आत्तापर्यंत मागे मागे चालणारा विक्रांत आता विजयपेक्षा वेगाने धावत होता आणि पळता पळता तो कुणाला तरी आदळला आणि दोघेही क्षणार्धात थांबले. नजर समोर उचलली. समोर सचिन उभा होता. काय रे, कुठे पळता? सचिनने विचारले. आणि आता मात्र दोघे सुन्न झाले होते. काहीतरी पाहिलं ना तुम्ही? नक्कीच पाहिले. सांगा मला, कुठं आहे ते?
चाकूने भुसकून भुसकून मारतो साल्याला. काही नाहीये रे इथं, तुम्ही पाहिलं असेल तर सांगा पटकन. आम्ही भूत नव्हे, तुझा मृतदेह पडलेला पाहिला मगाशी, त्या तिकडे मागे. खूप भयानक अवस्था होती सचिन. विक्रांत ओरडला. खरंच? आणि सचिन हसू लागला. खरं सांगताय का? अरे मग मलाही माझा मृतदेह बघायचाय. वाह, काय नशीब आहे. आज एका जिवंत माणसाला त्याचा मृतदेह पाहायला मिळणार. काय नशीब आहे नाही का? सचिन म्हणाला. दोघे घाबरले होते. सचिन मात्र अगदी नॉर्मल होता. कदाचित त्याला हे दोघे जे सांगत आहे ती निव्वळ थाप वाटत होती. सचिनला वाटत होते की या दोघांना काहीतरी भास झालाय आणि तो भास या जंगलामध्ये निर्माण होत आहे आणि या भासामध्ये फसवून कोणीतरी आपल्या तिघांसोबत खेळ खेळतो आहे. तिघे जंगलात जाऊ लागले. सचिन अर्थात सर्वात पुढे होता आणि या दोघांची अवस्था मात्र बिकट होती. सचिनचा त्यांनी पाहिलेला भयानक अवस्थेतला मृतदेह, त्यांना झालेले भयानक आभास व पुन्हा जिवंत समोर उभा राहिलेला सचिन, सर्वच अनाकलनीय होते. तिघे त्या जागेवर येऊन पोहोचले. विजय व विक्रांत त्या मृतदेहाला पाहत होते. त्यांनी गरकन सचिनकडे मान वळवली आणि मागे सचिनच्या जागेवर कोणीही नव्हतं. होता तो फक्त दूरवर पसरलेला भयान अंधार, फक्त अंधार.